8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। मी 4/7/2024 रोजी फॉर्म भरलेला होता। मी त्याच्यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, माझा जन्माचा दाखला। लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपये अजितदादांनी मंजूर केले। चेकवर सही झाली। 8वा हप्ता सुरू झाला। बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली। आज 12 जिल्ह्यात आणि फक्त या 5 बँकेत पैसे जमा होत आहेत। आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार। जिल्ह्यांची यादी आली, पण 8व्या हप्त्यासाठी 2 नवीन नियम लागू झालेले आहेत। आता माता भगिनींना मुलं असतील तर आता हप्ता मिळणार नाही। ज्या माता भगिनींना मुलबाळ आहे तर त्यांच्यासाठी नवा नियम आलेला आहे। आता किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, या नवीन नियमासंदर्भात अजितदादा पवार देखील माध्यमांशी बोललेले आहेत। अजितदादा काय म्हणाले तो व्हिडिओ देखील आम्ही पुढे तुम्हाला लावून दाखवणार आहोत। हप्त्यासाठी आता मुलांचा नियम लागू झालेला आहे। फेब्रुवारीच्या हप्ता वितरणासाठी अर्थमंत्र्यांनी 3500 कोटीचा चेक सही करून दिला आणि त्यानंतर अजितदादांनी माध्यमांशी बोलताना कोणत्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार नाही या संदर्भात स्पष्ट बोललेले आहेत। ते एकदा पूर्ण बघाच। लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यास मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे। म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं, अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, कुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणंभांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं, या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती। आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही, पण मी आता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली। मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना। मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं। रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या। अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता। पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च आपत्ती असावी, अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं, देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण, जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेले आणि ते टिकलं। म्हणजे काहींना वाटलं ते टिकणार नाही, पण ते टिकलं। तशा पद्धतीची चर्चा झाली, परंतु अंतिम निर्णय झाला नाही। आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता येते फॉर्म घ्या, भरा। आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये, खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे। आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही, हे आधी लक्षात ठेवा। हे भाऊबीज आणि आमचे राखी पौर्णिमा हे आपले त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाहीये। पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागितली, असं झालेलं। आता अजून आपण म्हणजे ते IT ला विचारणार का, आणखी काय विचारणार,
आमचा प्रयत्न एवढाच आहे, कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशा करता करायचं असतं, गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनातून आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चालली.